हाय नमस्कार. आले बघा घरी. मग काय तर अगं मटर घेतलेला दाखवते तुम्हाला. हे बघा मीटर घेतला 8-15 दिवस झालं. तर आणला बाजार. येताना आपण बोलत नसतो, करून दाखवत असतो, आहे का नाही. तर आईचे चालल्यात कपडे धुणं. आणि बानू बाई अयो किती गरम झालंय ग पिल्ल्याला. बाई हो का बघ पिशवी भरून बाजार आणला. तर बानू दाखवते तुम्हाला. बया लेकरू माझं, बया लेकरू माझं. हा का घाम किती आलाय. हा का हा का घाम ग. हव्याला जायचं. हा हव्याला जायचं पिले. होय बानू हव्याला जायचं. कूलरच्या हवेला जायचं. किती गरम होत इथं बाबा. काय बाबा गो माझी चिमणी. लय खाऊ वाटती बया बानूला माझ्या ग. लय खाऊ वाटती ग. तर बानूला बाथरूम होय नाही बघा. आज 4-5 दिवस झालं ना. 4-5 दिवस झालं बानूला काय बाथरूम होई नाही. काय करावं लय टेन्शन येत आहे बघा. आले बघा दवाखान्यात जायची होती मी, पण म्हणलं राहू दे आता कुठं उन्हाचं जाऊ वाटाना बघा. म्हणून 10 भरल्या आले. असे म्हणलं चला एक ब्लॉग तर काढावा. बानू बघा माझ्याकडे कशी बघते. हा का टकरा ते बाथरूमच होत नाही पहिल्यापासून तसलाच ते जा. तर हो का बघू शकताय. वडापाव आणले, तर पॅटीस, बानूला फळं आणली. लय नाही आणली, थोडी थोडीच आणली. काय करावं आपल्या हिशोबाने. संत्री आणि छपरछन पावशेर संत्री आणि ही खरबूज ज्यूस करायला उन्हाचं म्हणलं होईल. आणि ह्याच्यात द्राक्षी बघू शकताय. द्राक्षी दीक्षाला वाटतं खोकला आलाय म्हणून औषधाची बाटली आणली बघा. तिला लय खोकला लागलाय. भोपळा आणला. नेली बघा बानूला दीक्षाने कूलर खाली, कारण दीक्षाला सकाळच्या शाळा लागली ना म्हणून आली ती खायला. हे काय कूलर हे सुकाट बोंबील लागतंय की आठवडाभर. मटण नसलं तरी वल्लासाठी ही सोयाबीन आणि पालक बी आणली बघा ज्यूस मध्ये, नाही का. ते बीट आणि बीट हाय खाली हाय. बीट याची 2 पाला आणि संत्री थोडी आणि थोडंसं छपरछन असं करून बनवायचं. कोथिंबीर सगळं लागतं या. मिरच्या आणि गाजरच म्हणते. गाजर नाही ते आणली मी. ही बी आणलंय बघा. काय म्हणते त्याला, रताळ. बानूला चपाती करतो ना त्याच्यामध्ये शिजवून टाकायला मस्त होतं घ्यारे बनवायला बानूला. आणि ही एक आणलंय बघा खायला. आणि बीट आणलंय अर्धा किलो आणलंय. हो का काय करावं आपल्याच्याने जेवढं होतंय तेवढं आणायचं. बघा एवढा बाजार आणला बघा. एवढा बाजार, फळ, थोडी थोडी भाजी, एक भाजी, पालक, कोथिंबीर आणि बीट आणि खायला चुरमुरं ही सगळं आणलं बघा. आता किराणा ही आणायचा. आणली द्राक्षी. लय महाग झाली द्राक्षी, पण आणली म्हणलं बानूला पाणी असावं पोटामध्ये म्हणून द्राक्षी आणली. तर शेंगा बघा एवढ्या राहिल्या 2च पोती आणि ती अर्ध पोत फोडलंय वाटलं. आता उपास तापास आले ती ना, तर आणला बघा बाजार.
मग मला थोडं थोडं ठेवलं आणि थोडं थोडं आणलं तर गॅस संपलाय. गॅस बी संपलाय वाटतं. काय करावं का, मेहनत कुठं गेली नाही, कष्ट करणंही कुठं गेलं नाही, चुकलं नाही. बाय माणसाला कष्ट करावंच लागतंय आणि आपण नाही कष्ट करायचं तर कोण करायचं, हाय की नाही. तर आणलं थोडं थोडं आता. बानूला नेली कूलर खाली. बघितलं बानू कशी बघत होती माझ्याकडे टकळ लावून. काय करावा, बाथरूमच होत नाही बघा बानूची टायमावर. मग नाही झाली बाथरूम की मग तिचं पोट दुखतंय, कुठं तिला मग त्रास होतोय, लय अवघड आहे. कुठं सोडा पाच, कुठं इनो पाच, लय घरगुती तर इलाज आहे. तर एवढं डॉक्टर इलाज सांगायचं नाही तर तेवढं इलाज मी करते, आई करते. मी आधी होती तेव्हा करायची, पण आई करते या. तर आणलं आता सगळं. आता काय जीवरला जात नाही, येतानाच घेऊन आले, कारण माझं पण लय दुखतंय. असं वाटत होतं जावं दवाखान्यात, पण नाही गेले, कारण उन्हाने तर कुठं जाऊ पण वाटेना आणि काय होईना. तर हे देवावलं असलं तर लाईक शेअर नक्कीच करा. आणि कसं वाटतंय बाजार आणला, कसं नाही, भारी वाटतंय ना. तर मग भारी वाटत असलं तर एक एक लाईक करा ना. तर चला बाय.